नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक विधान केलेलं होतं की पुण्यात आता नवीन FC रोड पॅटर्न हा रुजू होत आहे। त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की FC रोडवरती जे मुली तिकडे शॉपिंगला येतात, तिकडे 400चे कपडे 200ला घेतात, मग नंतर नंबर्स एक्सचेंज होतात आणि त्या माध्यमातून लव्ह जिहाद हे रुजू होत आहे। पण नेमकी तिकडची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता श्याम मारणे जे FC रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कारण ते अनेक वर्षांपासून तिथे व्यापार करत आहे। सर, जसं मी म्हटलं की हे वक्तव्य आहे, आता तुम्ही तिकडे गेल्या अनेक वर्षांपासून व्यापार करताय, तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे तिकडची? पडळकर साहेबांना त्यांच्या जवळच्या कोणीतरी व्यक्तीने सांगितलं की अमुक तमुक दुकानामध्ये होतं। मग आम्हाला जर व्यापारी म्हणून जर आम्हाला कुठल्या दुकानाचं नाव कळलं तर आम्ही त्या मालकाला देखील किंवा तो जो कोणी मनुष्य आहे की जो मुलींकडनं नंबर घेतो आणि अशा प्रकारचे काही उद्योग करतो त्याला आम्हाला जाब विचारता येईल। पण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे FC रोडला की रात्री 9-10 नंतर ते रात्री 12-1 वाजेपर्यंत जो व्यवसाय होतो त्यांची कुणाची ओळख नाही, त्यांची आयडेंटिफिकेशन कुणाकडे नाही। जो दुकानात काम करतोय मुलगा त्याची आयडेंटिफिकेशन होऊ शकते, पण जो फुटपाथवरती आहे त्याची आयडेंटिफिकेशन नाही। त्याच्याबद्दल जर आपण काही सविस्तर बोललात तर पडळकर साहेबांना देखील ही माहिती मिळाली की अशा प्रकारे लव जिहाद तिथे कुठेतरी केला जातो की त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडनं नंबर घेतले जातात आणि त्यांच्याशी संलग्न त्यांच्या संग आणखीन मैत्रीची पुढे वाटचाल होत जाते आणि मग तुम्हाला वेगळा माल येईल, हे मिळेल ते मिळेल, होत असेल, नाही होत असं नाही म्हणत आहे। पण अशा प्रकारच्या किती डेक्कन पोलीस स्टेशनला नोंदी आहेत की लव जिहादबद्दलच्या? हा माझा तुम्हाला देखील सवाल आहे। म्हणजे मला आता मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की तुमच्या निदर्शनास जर आपण फार मागे नको जायला, मागच्या 1 वर्षभरात किंवा 6 महिन्यामध्ये तुमच्या निदर्शनात, कारण मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करते की तुम्ही अनेक वर्ष झालं त्याच ठिकाणी व्यापार करत आहात, तुम्ही आज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहात, तुम्ही एक तिथे जास्त वर्ष किंवा जास्त काळ तुम्ही तिकडे घालवलेला आहे, FC रोडवरती घालवलेला आहे, तर तुमच्या निदर्शनास असं काही आलेलं आहे की FC रोडवरती असा कुठला गैरप्रकार होतोय? असा कधी होत नाही। हां, धक्काबुक्की जेव्हा फुटपाथवरती स्टॉल लागले जातात बेकायदेशीर, फुटपाथ अडवलं जातं, त्यावेळेला देखील धक्काबुक्कीचा प्रकार होतो। मुलांना धक्का, मुलांचा धक्का त्यांना लागतो, त्याच्यावरनं किती वेळेला असे छोटे मोठे वाद झालेले आहेत। त्यावेळेला पोलीस प्रशासन देखील त्याच्यामध्ये लक्ष देतं। पोलीस प्रशासनाला देखील आम्ही वारंवार सांगत असतो, पोलीस प्रशासनाने देखील आमच्याबरोबर मिटिंगा घेतल्यात। आमदार सिद्धेश शिरोळेंनी देखील या संदर्भात लक्ष घातलं की असं कुठलाही प्रकार, अनुचित प्रकार घडू नये। लव जिहादबद्दल बऱ्याचदा मोर्चे निघाले, हिंदू संघटनेने बऱ्याचदा रॅली काढल्या गेल्या। त्या रॅलीमध्ये आम्ही स्वतः हिंदू म्हणून सहभागी झालो की आम्ही देखील हिंदू आहोत, आम्हाला देखील आमच्या मुलींची बाळींची काळजी आहे। ह्या उद्दिष्टानं आम्ही देखील सगळे व्यापारी किंवा आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत जे सर्वपक्षीय आम्ही सर्वांना मदत करू, त्या दृष्टीनं आम्ही देखील त्या रॅलीमध्ये भाग झालो की आम्हाला पूर्वी आमच्याकडे बोटावरती मोजणारे उद्योग नव्हते, आज त्यांची संख्या वाढत चालली आहे, मान्य आहे। पण ते खरं ते हिंदुस्थानातले आहेत का, पुण्यातले आहेत का, महाराष्ट्रातले आहेत का, इंडियन मुसलमान आहेत का, खरंच ते बांगलादेशी आहेत, ह्याची व्हेरिफिकेशन आम्ही देखील म्हणतो की 100 वेळा झाली पाहिजे। मागच्या वेळेला देखील आमच्या सगळ्या दुकानातनं जी काही मोमेडियन मुलं आहेत किंवा कुठल्या बाहेरच्या म्हणजे गावातनं आलेली आहेत त्यांची तुम्ही ओळख आम्हाला द्या म्हणून बऱ्याच दुकानदारांनी ज्यांच्या दुकानामध्ये जी कोणी परप्रांतीय मुलं आहेत, मोमेडियन मुलं आहेत, यांची सगळ्यांची आधार कार्ड, पॅन कार्ड देखील पोलीस चौकीला जमा केली। त्यानंतर पोलीस देखील आधीमध्ये येऊन चेकअप करत असतात। पण आज सगळ्यात FC रोडला किती लोहंगे सापडले ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही। म्हणजे आता हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही की जे अधिकृत जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचे, जे तिकडे ज्यांचं दुकान आहे, अधिकृत दुकान आहे, जे अधिकृतपणे व्यापार करतात, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड आहेत। पण जे तुम्ही मगाशी उल्लेख केला की 10-10:30 नंतर जे कोण तिथे फुटपाथवरती त्यांचा व्यवसाय करतात त्याच्यावरती सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह तिथे उद्भवतं। पण जसं श्याम मारणेजींनी याबाबतचा उल्लेख केला की गेले अनेक वर्षांपासून तिथे व्यापार होत आहे, अजूनही तसं बघायला गेलं तर कुठलीही गोष्ट
किंवा लव्ह जिहादसारखी गोष्ट अजून समोर आलेली नाही आहे. होतही असतील, पण ज्या अधिकृतपणे ते व्यापार करतायत गेले अनेक वर्षांपासून, ह्यांच्यासारखे अनेक तिथे व्यापारी आहेत जे अधिकृतपणे, मी वारंवार अधिकृत या शब्दाचा वापर करते कारण ते तिथे गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृतपणे व्यापार करतायत. पण जे हे दुकानं बंद केल्यानंतर तिकडे लोक येतात, तिकडे काय होतं याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तर मग आता याच्यावरती प्रश्न इथे उपस्थित होतो की जे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की पुण्यात FC रोड पॅटर्न हा रुजू होतोय, तो कुठल्या बेसिसवरती केलेला आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.